श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप प्रेरणादायी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाप व मुलगा आपल्या वडिलांना अनाथ आश्रमात सोडून घरी येत असतो. तेवढ्यात बायकोचा फोन येतो. बायको म्हणते, तुमच्या वडिलांना सांगा की यापुढे तुम्ही कोणत्याही सणाला आला नाहीत तरी चालेल, तुम्ही तिथेच राहा आणि आम्हाला शांतपणे जगू द्या. मुलगा परत अनाथ आश्रमाकडे वळतो. तेव्हा पाहतो तर काय, त्यांचे वडील अनाथ आश्रमातल्या मॅनेजरसोबत गप्पा मारत बसले होते आणि खूप खुशसुद्धा होते. आणि ते असे बसले जसे काही एकमेकांना खूप वर्षापासून ओळखत आहेत. मुलाने त्या मॅनेजरला प्रश्न विचारला, सर, तुम्ही माझ्या वडिलांना कोणत्या प्रकारे आणि कधीपासून ओळखत आहात? तेव्हा मॅनेजर हसत म्हणाला, जेव्हा माझ्या अनाथ आश्रमात मुलगा दत्तक घेण्यासाठी आले होते तेव्हापासून. अपेक्षा धरू नका. जर आपण एकाच दिवशी 200 रुपयाचा माठ आणि 200 रुपयाचे बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते. परंतु 200 रुपयाच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्यही असेच आहे, लक्षात ठेवा. ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला जास्त येते, आणि त्यांच्याकडून अपेक्षा कमी, ज्यांच्याकडून अपेक्षा जास्त असते त्यांच्याकडून दुःखसुद्धा जास्त असते. त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका. आयुष्य जसं जसं पुढे जातं तसं खूप काही बदलतं. परिस्थिती, माणसं, अपेक्षा, स्वभाव सगळंच बदलत राहतं. काही माणसं कायमचे आपले राहतात तर काही फक्त त्या क्षणिक पाहुण्यांसारखे असतात. वेळ आणि अनुभव आपल्या दृष्टिकोनाला बदलतात, समजून घेण्याची पद्धत बदलते आणि आयुष्य आपल्याला शिकवतं की सर्व काही स्थिर नसतं. बदल हाच खऱ्या आयुष्याचं खरं रूप आहे. हे स्वीकारणं जमलं की आयुष्य खूप सोपं होतं. निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत, आणि तरीही त्यांपैकी काहीचं नशीब इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीही जतन करत असतात. माणूस हा सवंडीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहा फेकून देतो, पण साधूक तुपात माशी पडली ती माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांड तांडव करून बोबाटा करतो. निंदकांना घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास हा होत नाही. भावकीला बदलणे श्रीरामाला जमले नाही, अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही, आपल्यालाही जमणार नाही. बदल स्वतःच केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका. कितीही भांडा, प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच असतो. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःख सांगतो, त्याच लोकांकडून त्यांचा गावभर भोबाटा होतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर छानशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. अशा लोकांना ओळखा व 4 पावले दूर राहा. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात तेव्हा ते मोडत नाहीत, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते, पण वाईट वेळेतही जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी राहते ती व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तर दुसऱ्याचाही फरफट होतोच, ही काही चूक नसताना.
आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात. बाकीचे सगळे तुमच्यासाठी तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात. परंतु दोन्ही प्रकारची माणसे आयुष्यात येणं गरजेचं असते. आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात. त्यामुळे दोघांचाही आदर करा. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असे असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काहीही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या तमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संताची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाहीत. श्रीराम समर्थ. कर्तपणे घातूक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रपंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजासहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे. आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दवडू नका. निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही केला सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआप होतो. देव हवा असे वाटणे हे देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे हे देहाची बुद्धी. बीजगणितातील उदाहरण सोडविताना एक अज्ञात क्षण घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या अज्ञात क्षणाची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत सुद्धा नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करणं वेगळे आणि गणित समजणं वेगळे. शरीरशास्त्र वेगळे तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती याची संख्या समजणं आणि संगीताचं आकलन होणं ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढविणाऱ्या, मनाची खोली वाढविणाऱ्या गोष्टी वेगळ्या. तेवढ्याच वरवर नजरेत आणि आपण प्रतिसाद देणारं एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून 2 रुपयाचा नारळ, 5 रुपयाचे पेढे आणि 8 नाण्यांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला 10 पैसा एवढे साधनावर माणूस देवापर्यंत पोचतो. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवंतात ठेवून कुणाचे मन न दुखावणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. जो खरं भगवंतावर आपल्या जीवापलीकडे प्रेम करील त्याच्या मागे मागे परमात्मा जाईल. काळजी घ्यावी पण काळजी करू नये. काळजी करण्यात काळाचा विचार आणि भगवंताचा विसर दोन्ही आहेत. आपल्याकडे गुरु या शब्दाबद्दलचे भयंकर गोंधळ आहेत. गुरुबिन कोण बतावे वाट वगैरे गहीवरून म्हणतात. त्यामुळे प्रत्येक गुरुला वाटतं की आपण वाट दाखविणारे अधिकारी आहोत. अहो, गुरुशिवाय कोणी वाट दाखवत नाही हे खरं आहे, पण वाट दाखविणारा प्रत्येकजण गुरु असतो असं नव्हे. आपण कुणाला या एकदा आणि कोणाला घराचा पत्ता विचारा, म्हणजे किती वाट दाखविणारे भेटतात सांगतो तुम्हाला. सगळेच गुरुच आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करून
एक छानशी कमेंट नक्की करा. जय गजानन माऊली, श्री स्वामी समर्थ. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. आणि हां, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट मिळतील. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा. धन्यवाद.